स्त्रीच्या काउंटर पहामध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते। चैत्र महिना सुरू झालाय आणि चैत्र महिना सुरुवात झाल्यावर साधारण सगळीकडे आंबे डाळ होते। कैऱ्या बाजारात यायला लागतात आणि मग कैरीपासून आंबे डाळ पन्ह हे होतच। तर आज आंबे डाळ करायला मी आले सरिता श्रोत्रिय काकूंना भेटायला आणि सरिता ताईंनी केली आहे ही आंबे डाळ। चमचमीत अशी आंबे डाळ कशी करायची हे आपण पाहूया, पण हे करण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। चला, आज आपण आंब्याची डाळ करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागेल मी तुम्हाला सांगते। 5 ते 6 तास तुम्ही चण्याची डाळ भिजत ठेवा। त्याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका, कारण नाही तर मग डाळीला वास येतो। डाळ भिजल्यानंतर ती उपसून काढा, म्हणजे चाळणीमध्ये तुम्ही निथळून काढा। त्याच्यानंतर ती फडक्यावरती पसरवा, त्याच्यामुळे डाळीतला पूर्णतः पाण्याचा अंश जातो आणि ती टिकू शकते। तर आपण ह्या वाटीने साधारण ही डाळ घेतली होती, जी आपण 5-6 तास भिजवून निथळून मोकळी केली। ही आता एवढी झालेली आहे। त्याच्यासाठी मी एवढा कैरीचा किस घेतलाय। कैरी ज्या प्रमाणात आंबट असेल त्या प्रमाणात तुम्हाला घ्यायचं। आता ही माझी कैरी खूप आंबट आहे, त्याच्यामुळे मी घालताना थोडंसं पिळून घालणार आहे, सो त्यातला आंबटपणा थोडासा कमी होईल। आता त्याच्यात मला लागणारे कोथिंबीर, पांढरा शुभ्र खवलेला नारळ, चवीपुरतं मीठ आणि साखर मात्र घालायलाच हवी, कारण आपण कैरी वापरणार आहोत आणि साखरेने त्याची चव आणखीन चांगली होते। नंतर आपल्याला लागणारे फोडणीचं साहित्य, जे आपण नेहमीप्रमाणे मोहरी, हिंग, हळद घेतो त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मिरची येईल। मिरची मी डाळीबरोबर वाटणार आहे, म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो। फोडणीमध्ये मी मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुकी मिरची आणि आलं हे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला लागलं, आवडलं तर तुम्ही घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल। आपण आता या फूड प्रोसेसरमध्ये सगळी डाळ घातलेली आहे। मी त्याच्यामध्येच ह्या मिरच्या खुडून घालणार आहे। जसं तुम्हाला तिखट कमी जास्त प्रमाणात आहे तसं तुम्ही मिरची करू शकता। फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे, डाळ फिरवताना ती सलग फिरवू नका। आपण जसं भुर्र भुर्र फिरवतो, भरडा जसा असतो तशी ती डाळ व्हायला पाहिजे, म्हणजे मग ती चांगली सुटसुटीत आणि मोकळी होते। अजून थोडी फिरवते। हे आता आपण ही डाळ मिरची सहित वाटली। साधारणपणे त्याचं अशी डाळ ती व्हायला पाहिजे, म्हणजे फार गुळगुळीत पण नको आणि अर्ध बोबडी पण नको। आपण सरभरीत जी अशी म्हणतो ना तशी, म्हणजे मग ती खायलाही चांगली लागते। ओके, आपली डाळ तर आपण वाटून घेतली, तुम्ही पाहिले ती अतिशय बारीक पण वाटली नाहीये आणि जाड पण ठेवली नाहीये। सरभरीत अशी ठेवली ना की ती खायला जास्त चांगली लागते। मीठ मी हातानेच घालणार आहे, कारण तो अंदाज बरोबर येतो। साधारणपणे मी हे एवढं मीठ घातलंय ह्याला। कैरी असल्या कारणाने आपल्याला गोडवा हवाय, म्हणून मी ह्याच्यात साखर घालणार आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर ओला नारळ घालायचा आहे। ओला नारळ भरपूर घातला ना की त्याची चव खूप छान लागते। जेवढा तुम्ही नारळ ताजा आणि हे वापराल ना, खूपच छान लागतं। त्याच्या जोडीला आपण छान हिरवीगार कोथिंबीर घालणार आहोत। आता हे सगळं मी हाताने एवढ्यासाठी घालतेय की ज्या वेळेला आपण ती डाळ सगळी कुस्करू ना, तो सगळा त्याचा जो प्रकार मसाला वगैरे आहे तो लागला पाहिजे। आता ही कैरी घालायची ह्याच्यामध्ये। ही कैरी सगळी ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता मी हे सगळं मिश्रण हाताने व्यवस्थित कालवून घेणार आहे। ते कालवून झाल्यानंतर मग त्याला आपण खमंग फोडणी करायची आहे। हाताने कालवण्याचा उद्देश एकच असतो की जे जे प्रकार आपण घातलेले आहेत त्याच्यामध्ये, साखर आहे, मीठ आहे, कैरी किसलेली आहे, खोबरं कोथिंबीर आहे, तर त्या डाळीला सगळं लागलं गेलं पाहिजे। सगळ्या अंगाला डाळीच्या लागलं ना की त्याचा एक स्वाद आणखीन वाढतो। एक तर तुमच्या हातातला गोडवाही त्याच्यामध्ये उतरतो आणि खायलाही रुचकर लागते। हो, अगदीच। चला, आपली डाळ आता ही सगळी कालवून झालेली आहे। सगळं मिश्रण सगळीकडे लागलं गेलेलं आहे।
आपण आता ह्याची खमंग फोडणी करूया. चला, आपण डाळीमध्ये सगळं मिश्रण तर घालून घेतलेलं आहे. आता मी गॅस पेटवला आहे. त्याच्यामध्ये अंबळ थोडं उजवीकडे तेल जास्त ठेवायचं, म्हणजे फोडणी खमंगही होते आणि तेवढं त्याला लागतंच. तर आता आपलं तेल तापलंय का आपण जस्ट 2 दाणे टाकून बघूया. थोडं तेल अजून तापायला हवंय. चला, आता आपली ही फोडणी गार झालेली आहे आणि आपण त्याच्यात आलं घालणार थोडं असंही म्हटलं होतं. हे एवढूसं आलं फक्त स्वादापुरता मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि ही सगळी गार झालेली फोडणी आता ह्याच्यावर ओतणार आहे मी. ही फोडणी घातलेलं हाताने व्यवस्थित कालवून घेणार आहे, पण त्याच्यानंतर मात्र तुम्ही सतत कालवू नका, नाहीतर मग ती डाळ लवकर आंबते. कारण त्याला कचमल्यासारखं होतं ना. आणि चण्याची डाळ शिजवलेली नाही, ती आपण भिजवून वापरली आहे. हो. त्याच्यामुळे ती पटकन आंबू शकते. हो. म्हणून फार त्याला एकदा कुस्करून तुम्ही सगळे कालवून घेतलीत ना की परत त्याला हलवू नका. चमच्याने फक्त वाढताना आपण घेतो ना तशी घ्या. सो तुमची आंब्याची डाळ तयार आहे. आपण याच्यात फोडणी घातली आहे. खालून वर आणि वरून खाली एवढीच करा, नाही तर ती कचमल्यासारखी होते. आपली आंब्याची डाळ खाण्यासाठी तयार आहे. सरिता काकू, थँक्यू सो मच माझ्या चॅनलमध्ये सहभागी झालात आणि इतकी छान डाळ करून दाखवली त्याबद्दल. डाळीचं वैशिष्ट्य असं आहे अगं, ह्या आंब्याची डाळ जी केली आहे हे आमच्या घरातल्या कैरीचं झाड, त्याच्या कैऱ्या आहेत. वा. आणि त्याच्यामुळे त्याला आणखीन एक चव प्राप्त झाली आहे. वा, मस्त मस्त. आणि अजून काय सांगाल या आंबे डाळीविषयी? नॉर्मली काय होतं, चण्याची डाळ थोडी वातूळ असते, तर ती प्रत्येकाला चालते असं नाही. मग आंब्याची डाळ कशी खाणार? तर मुगाची डाळ ह्याच पद्धतीने आपण केली तर ती चालू शकते आणि तेवढीच चविष्ट आणि चटकदार डाळ होते. त्याच्यामुळे मुगाच्या डाळीचंही तुम्ही एकदा आंब्याची डाळ करतात ती तशी करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. ओके, ही मस्त टिप अजून तुम्ही दिलीत की मुगाच्या डाळीची आंब्याची डाळ करता येऊ शकते. येस, सो आपण ही डाळ चव बघूया. चटपटीत अशी डाळ झाली आहे आणि घरच्या कैरीची प्रेमळ चव याच्यात उतरली आहे. त्याच्यामुळे ती आणखीन चविष्ट लागते. आणि आहा, असं झालंय तिखट आणि सगळंच एकदम बॅलन्स आहे. मेन मला काय वाटलं की आल्यामुळे त्याला एक जो वेगळा स्वाद आलाय तोही फार सुंदर आहे. आलं घातलेली ही कैरी डाळ मी पहिल्यांदाच खाल्ली. तुम्ही नक्की प्रयत्न करा. काही जण लसूण पण घालतात ना याच्यात? नाही, शक्यतो लसूण नाही घालत, आलंच घालायचं. पण आलं सुद्धा सगळी डाळ जेव्हा आपण कालवतो त्याच्यानंतर ते आलं घालायचं, म्हणजे मग तो स्वाद जास्त चांगला लागतो त्याचा. काकूंनी इतक्या छान छान टिप्स आपल्याला ही रेसिपी करताना दिल्यात. तुम्ही नक्की फॉलो करा आणि मला सांगा कसं वाटलं ते. चैत्र महिन्याच्या निमित्ताने आपण हा आंबे डाळीचा जो व्हिडिओ केला तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. तुम्ही करून पहा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत 3 चीअर्स.